नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात तुम्हाला घरगुती सामग्रीमध्ये अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण सुरुवात करू एक नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे. नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि भन्नाट चना डाळ मसाला ग्रेव्ही. ती इतकी टेस्टी आहे की तुम्ही म्हणाल हे तर नॉनव्हेजपेक्षाही भारी आहे. तर सर्वात प्रथम आपण डाळ भिजवत ठेवूया रात्रभर. 5 ते 6 तास डाळ भिजवायची आहे. यासाठी लागणारे साहित्य आहे भिजवलेली चना डाळ, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कांदा, सुक्या लाल मिरच्या, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, जिरे, मोहरी, हिंग, गरम मसाला, तेल आणि गरम पाणी. आणि हो, मी नेहमीच बोलते जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून जी कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी घेऊन येते अगदी घरगुती सामग्रीमध्ये सोप्या पद्धतीत रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी भिजवलेली चना डाळ मिक्सरमध्ये घ्या. त्यात टाका, ग्राइंडरमध्ये डाळ टाका अशी भिजवलेली. ही तुम्हाला जर सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्री भिजत टाका. तुम्हाला रात्री करायची असेल सकाळी भिजत. ॲटलिस्ट 5 ते 6 तास ही डाळ भिजवून घ्या. त्यात ॲड करूया आपण लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि जिरे. आता हे सगळं मिश्रण जाडसर मऊ होईपर्यंत पेस्ट वाटून घ्या. आणि हीच आहे आपल्या ग्रेव्हीचा बेस. डाळ ग्राइंड करून घ्या आणि ती बाजूला ठेवा. ही मिश्रण छान असं जाडसर दळून घ्या. आणि हीच आपल्या ग्रेव्हीचा मी सांगितल्याप्रमाणे बेस आहे. आणि ही डाळ आपली छान अशी बारीक करून घेतली आहे आणि ती आपण बाजूला ठेवूया. ही डाळ अशी दळून बाजूला ठेवून देऊया. आणि साईड बाय साईड आपण ग्रेव्ही मसाल्याची तयारी करूया. एक पॅन गरम करायला ठेवूया. त्याच्यात आपण चिरलेला बारीक कांदा टाकूया आणि तो छान असा भाजून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत. छान असा कांदा भाजून घ्यायचा. सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. याचमुळे ग्रेव्हीला भारी स्मोकी फ्लेवर येतो. नक्की ह्याप्रमाणे रेसिपी ट्राय करा. आणि ही रेसिपी नॉनव्हेजलाही टक्कर देणारी आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी अप्रतिम पर्याय आहे. नक्की ट्राय करून बघा. याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करूया आणि 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या ॲड करूया आणि छान असं शालो फ्राय करून घेऊया. मसाला नेहमी मध्यम आचेवरच रोस्ट करा. जास्त आचेवर बाहेरून जळेल आणि आतून कच्चं राहील. रोस्ट करताना सतत हलवत राहा, नाहीतर तळाशी लागून चव कडू होईल. खूप जास्त तेल टाकू नका. फक्त हलकं कोटिंगसाठी पुरेसे तेल आहे मसाला भाजताना. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रोस्ट करा. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया रेड चिलीज. त्याही छान अशा भाजून घेऊया. सुक्या लाल मिरच्या जास्त काळ फ्राय करू नका, नाहीतर त्या कडू होतात. आता ह्या दळून घेतलेल्या डाळीमध्ये आपण जिरे, हळद, लाल तिखट, मीठ, हिंग टाकून आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घेऊया. मसाले छान असे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. आणि मीनवाईल मसाला थंड झाला की मगच दळायचा. मसाला कधीच गरम असताना दळून नाही घ्यायचा. मिश्रण थंड करा, मगच मिक्सरमध्ये घाला, म्हणजेच टेक्स्चर मस्त येतो. चांगला रोस्ट केलेला मसाला ही तुमच्या ग्रेव्हीची खरी चव वाढवतो. यावर सगळा फ्लेवर डिपेंड असतो. अशाच अजून किचन टिप्ससाठी रेसिपीसाठी मला नक्की फॉलो करा. मसाला असा दळून घ्यायचा. एका पॅन गरम करायला ठेवा. त्याच्यामध्ये तेल ॲड करूया. त्यात आपण टाकूया हे डाळीचं आपण मिश्रण जे तयार केलं होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप द्या. हाताला तेल लावा आणि हे शेप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकतात. गोलाकार देऊ शकतात. मी ओव्हल शेपमध्ये देते किंवा तुम्ही चौकोनी शेप देऊ शकतात. आणि छान असे शालो फ्राय करून घ्यायचे. ही चना डाळ टिक्की शालो फ्राय करा. दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करा. की शालो फ्राय करताना कमी फ्लेमवरच फ्राय करा, म्हणजे ती आतूनही नीट शिजते. जास्त तेल वापरू नका.
छान असं शालो फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि टिक्की शालो फ्राय होता आहे तोपर्यंत आपला मसाला आपण दळून घेऊया छान असा ग्रेव्हीसाठी. आणि ह्याप्रमाणे व्हिडिओ नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. टिक्की शालो फ्राय करताना ह्या टिप्स फॉलो केला तर तुमची टिक्की एकदम कुरकुरीत गोल्डन ब्राऊन व परफेक्ट होतील. तेल टाकण्याआधी पॅनमध्ये आचेवर नीट गरम करा. थंड पॅनमध्ये टिक्की ठेवल्यास ती तुटू शकते. नेहमी मध्यम आचेवर शालो फ्राय करा. जास्त आचेवर बाहेरून जळेल आणि आतून कच्चं राहील. खूप जास्त तेल नको आणि खूप कमीही नको. टिक्कीच्या कडांना थोडं तेल लागेल इतकंसं पुरेसं आहे. टिक्की पॅनमध्ये ठेवून लगेच हलवू नका. आधी एक बाजू सेट होऊ द्या, नंतरच पलटवा. आता कढई गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया. तेल छान असं गरम झालं की त्याच्यात मोहरी ॲड करूया, जिरे ॲड करूया आणि हिंग ॲड करूया. थोडी कोथिंबीर ॲड करू. छान असं परतून घेऊया आणि त्याच्यात हा दळून घेतलेला मसाला आपला तो छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. फोडणी ही कोणत्याही भाजी किंवा ग्रेव्हीचा सोल असतो. योग्य तडका दिल्यास तर चव दुप्पट वाढते. सगळ्यात आधी तेल नीट गरम करा, मग धूर येईपर्यंत नाही गरम करायचं. तेलात तडकाच द्या. तडका देताना आच नेहमी मध्यम ठेवा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. जास्त आचेवर मसाले लगेच जळतात आणि चव कडू होते. छान असा हा मसाला एकत्र करून मिक्स करा आणि पहिले मोहरी जिरे टाका, मगच हिंग टाका, नंतरच मसाले योग्य क्रमाने परफेक्ट फ्लेवर येतो. हळद टाका, गरम मसाला टाका आणि थोडंसं रेड चिली पावडर टाकून छान असं मिक्स करायचं. तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा. साईडला गरम पाणी करायला ठेवायचं ग्रेव्हीसाठी. लाल मिरची, गरम मसाला टाकल्यानंतर लगेच पुढची प्रक्रिया करा, नाहीतर मसाला काळा पडतो. जेव्हा छान सुगंध यायला लागतो, मोहरी तडतडते, तेव्हा समजा परफेक्ट झाला आहे. आणि तडका तयार झाल्यावर लगेच ग्रेव्ही भाजीमध्ये घाला, पटकन मिक्स करा. हा मसाला आपला छान असा तेल सुटेपर्यंत परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया आणि त्याला उकळी येऊ देऊया आणि त्याच्या चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. हे मसाले नीट परतले की ग्रेव्हीला रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येतो. आता गरम पाणी आपण घातलं आहे, त्याला ग्रेव्हीला उकळी येऊ देऊया. छान तेल सुटू लागलं की समजूया ग्रेव्ही तयार झाली आहे. आता आपल्या शालो फ्राय चणा डाळ टिक्की ग्रेव्हीमध्ये ॲड करूया आणि हलकेच मिक्स करा. 5 ते 6 मिनिटं उकळी येऊ द्या. बस, आता ही ग्रेव्ही तयार आहे. एकदम रिच, स्पायसी आणि नॉनव्हेज सारखी टेस्ट येणारी. काही एक्स्ट्रा टिप्स सांगणार आहे. डाळ चांगली भिजवली तर टेक्स्चर परफेक्टच येते. जास्त पाणी घालू नका. ग्रेव्ही घट्ट ठेवा. फ्राय करताना आच मध्यम ठेवा. कोथिंबीर शेवटी घातल्यास फ्रेश फ्लेवर येतो. तर फ्रेंड्स, ही आपली होती चणा डाळ मसाला झणझणीत ग्रेव्ही. एकदा ट्राय केली की तुम्ही पुन्हा नक्की कराल आणि म्हणाल हे तर रेस्टॉरंट स्टाईलपेक्षाही भारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी तुम्ही कधी बनवणार हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत अजून एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, स्वादिष्ट खा. तोपर्यंत बाय बाय. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन रेसिपी अपलोड झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.